कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहे। अर्ज भरण्यापूर्वी त्यांचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते। कल्याणमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यापूर्वीचे आपण ही दृश्य पाहतोय। प्रचार रॅली ही काढण्यात आलेली आहे। प्रचार रॅलीतून शक्ती प्रदर्शन हे केलं जातंय। महायुतीतील सर्व नेते या ठिकाणी आपण पाहतोय, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेत। कल्याणमध्ये आपला विजय निश्चित आहे असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी बोलताना व्यक्त केलाय। श्रीकांत शिंदे यांना मोठ्या संख्येने या ठिकाणी पाठिंबा दाखवण्यात येतोय। महारॅली ही काढण्यात आलेली आपण पाहतोय। या रॅली थ्रू आता आपण पाहतोय की शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे। श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्याआधी शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे। शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। महारॅली ही काढण्यात आलेली आहे। कल्याणमध्ये आता श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्याआधी महारॅली ही काढण्यात आलेली आहे। या रॅलीतून शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे। कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कल्याणमध्ये शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते। श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। रॅली ही प्रचार रॅली ही काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी कल्याणमध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय। कल्याणमध्ये शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। किशोर, आपण या रॅलीचे प्रचार रॅलीचे शक्ती प्रदर्शनाचे दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी महायुतीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत। काय अधिकची माहिती? नीलम, अभूतपूर्व अशी गर्दी आहे। महायुतीची ही जी रॅली चालली आहे, डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे हे जे उमेदवार आहेत महायुतीचे, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आरपीआय असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल व इतर घटक पक्ष असेल, यांच्या अंतर्गत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तिथे आपण पाहू शकता व्हिडिओजमध्ये की मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत। गणेश मंदिरच्या आपतदातर चौकातून ही रॅली आता गरडा सर्कलच्या निवडणूक कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि एक मोठी शक्ती प्रदर्शन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना दाखवून दिलेलं आहे। नीलम, किशोर, या रॅलीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते। त्या संदर्भात काय अधिकची माहिती? आता तरी अजून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले नाही, परंतु ही रॅलीची सुरुवात झालेली आहे। मंदिराच्या काही अंतरावरच जवळजवळ आता 1 तास लागलेला आहे। अजून ही रॅली अजून भरपूर पुढे जायची आहे। आता अरुण सरनाईक आमदार इथे दिसत आहेत, त्यानंतर उल्हासनगरचे जे कुमार अहिलानी जे आहेत भारतीय जनता पार्टीचे ते इथे दिसत आहेत, त्यानंतर भाजपाचे पदाधिकारी दिसत आहेत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष वगैरे जे आहेत कल्याणचे ते आहेत, त्यानंतर वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या 27 गावातून नागरिक हे हळूहळू जमा व्हायला लागलेले आहेत आणि मोठी गर्दी इथे रस्त्याने चालायला जागा नाही अशी परिस्थिती दिसते। नीलम, किशोर, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला होता, तर कल्याणमध्ये मनसेकडून आता श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दर्शवण्यात येतोय का? त्यांच्या महारॅलीमध्ये मनसैनिक आहेत का? नक्कीच नीलम, कालच मनसेचा मेळावा झाला होता डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये। जवळजवळ 2 ते 3 हजार कार्यकर्ते जमले होते। त्यावेळेस बाळा नांदगावकर आले होते। त्यांनी सांगितलेलं की आम्ही पूर्णपणे पाठिंबा हा श्रीकांत शिंदेला देत आहोत आणि येत्या 6 तारखेला ते एक समयसूचकता बनवणार आहेत तर त्यांच्या पक्षाची ते कशा प्रकारे त्यांचं नियोजन असेल पाठिंबा देण्याचं। आणि आजही मनसेचे कार्यकर्ते तिथे रॅलीत उतरलेले आहेत, पदाधिकारी रॅलीत उतरलेले आहेत। नीलम, किशोर, आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक दाखल झालेले आहेत, सहभागी झालेत या रॅलीमध्ये आणि ही रॅली आणखीन पुढे जाणार आहे। किती वाजेपर्यंत अर्ज भरला जाईल त्या संदर्भात काय माहिती?
1 वाजेपर्यंत फॉर्म भरायचा आहे त्यांना, परंतु आता ही रॅली ज्या पद्धतीने किंवा ज्या संत गतीने चाललेली आहे, कारण की नागरिक इतके प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते आणि 5 पक्षाचे कार्यकर्ते महायुतीचे हे सगळे रस्त्यावर उतरलेले आहे. शक्ती प्रदर्शन एक मोठ्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि या शक्ती प्रदर्शन अंतर्गत रस्ते जे आहेत ते जाम झालेले आहेत, वाहतूकच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे. धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.